बघा नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो ट्रिग्नोमेट्रीचा आहे. इफ ए tan a इक्वल्स टू 1/2 tan b इक्वल्स टू 1/3 फाइंड tan a प्लस बी. मग आपल्याकडे काय आता सोल्युशन काढायचं. ठीक आहे, खूप सोपं आहे. याच्यात फक्त एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. सोल्युशन म्हणून tan a इक्वल्स टू 1/2 tan b इक्वल्स टू 1/3 आणि त्यांनी काय सांगितलं tan a प्लस बी tan a प्लस बी. म्हणून tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय बघा. tan a प्लस बीचा फॉर्म्युला बघा साईडला लिहितो इथं. tan a प्लस बी इक्वल्स टू tan a प्लस tan b tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. ठीक आहे, मग बघा आता इथं हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार पुट करायचं म्हणजेच काय येणार tan a प्लस tan b काय येणार tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. ठीक आहे, मग tan a ची व्हॅल्यू पुट करा. tan a ची व्हॅल्यू किती आहे 1/2 प्लस tan b ची व्हॅल्यू 1/2. मध्येच फोन आला होता. ठीक आहे, कट केला. ठीक आहे, आता तर बघा नेक्स्ट आपण tan a tan b ची व्हॅल्यू लिहिली. आता 1 मायनस tan a 1/2 आणि 1/3. ठीक आहे, आता बघा इथं वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजेच 3 प्लस 2 अपॉन 2 इंटू 3 अपॉन 1 मायनस. आता बघा इथं काय होणार 1/6 होणार. ठीक आहे, मग इक्वल्स टू 5/6 अपॉन. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 6 मायनस 1 अपॉन 6 बरोबर 5/6 अपॉन 5/6. मग 5/6 काय होणार कट होणार म्हणजेच काय येणार 1 येणार इक्वल्स टू 1. मग लिहायचं खाली हेन्स tan a प्लस बी इक्वल्स टू 1. एकदम सोपं होतं बघा 3 मार्कासाठी. म्हणजे वरचं मॅट्रिक्सचं क्वेश्चन करायपेक्षा तुम्हाला इथे एक फॉर्म्युला जर माहीत असता तर हे सॉल्व झालं असतं. ठीक आहे, एकदम सिम्पल होतं. 3 मार्क 4 मार्कसाठी दिलेलं होतं. इथं म्हणतो हा प्रश्न 2 मार्काचा आहे कारण एकच फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. फक्त इथं हे मल्टिप्लिकेशन करायचं होतं. ठीक आहे, मग आपण हा क्वेश्चन नंबर 2 पूर्ण सॉल्व केला बघा.